पुण्यातील हडपसर परिसरातील सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. मृत रुग्णाच्या उपचारादरम्यान डॉक्टरांकडून योग्य काळजी घेतली गेली नाही, वेळेत उपचार मिळाले नाहीत असा नातेवाईकांचा आरोप आहे. या संतापातून नातेवाईक आणि त्यांच्या समर्थकांनी रुग्णालय परिसरात तोडफोड केली. काचा फोडल्या गेल्या, साहित्याचे नुकसान करण्यात आले, तर काही वेळ रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलनही करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. या संपूर्ण घटनेमुळे पुन्हा एकदा रुग्णालयातील सुरक्षितता, वैद्यकीय जबाबदारी आणि रुग्णांच्या हक्कांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून पुढील कारवाईंवर साऱ्यांचं लक्ष लागून आहे. तोडफोड झालेली आहे मोठ्या प्रमाणात. किती जणांना ताब्यात घेतले, काय कारवाई? एक इसम केरू सप्पाळ म्हणून आहेत, वयस्कर आहेत. त्यांच्यावरती उपचारादरम्यान त्यांची मयत झालेली आहे ते. तर त्या अनुषंगाने त्यांच्या नातेवाईकांचं ट्रीटमेंट व्यवस्थित दिली नाही असं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ही तोडफोड केलेली आहे. तर त्याच्या संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे तर ते आपण रेकॉर्डवरती घेत आहोत. त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, पण तरीसुद्धा जे हे ट्रीटमेंटबद्दल जे काय त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी ते प्रॉपर सांगणं आणि त्याच्यासाठी लिगल प्रोसिजर जी आहे मेडिकल कमिटीसमोर त्यांचे पेपर्स पाठवले जातील आणि इतर कारवाई केली जाईल. पण कोणत्याही प्रकारे अशी तोडफोड आणि हे करणं हे योग्य नाही. पण हॉस्पिटलवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पेशंटच्या छातीवर बसून जोरजोरात दाबलं, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यावर काही हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांकडे काही माहिती सांगितली आहे का? काय झालं प्रकार? त्यांच्यावरती जे काही उपचार केले त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे जे आहेत ते आपण घेतले जातील. काही निग्लिजन्स असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावरती जी पुढची जी आहे तर ती कारवाई होईल. पण आता सध्या ते पेपर्स घेणं आणि त्याच्यानंतर त्या कमिटीकडे पाठवून पुढची कारवाई केली जाईल. किती जणांना ताब्यात अजून जे आहेत तर त्याच्याबद्दलचं चालू आहे, त्यांना घेणं वगैरे चालू आहे. ठीक. सीसीटीव्ही बघितल्या आपण, काय नेमका प्रकार घडलाय? किती लोक होते तोडफोड करायला? ते सीसीटीव्ही बघणं सुरू आहे. थोड्या वेळात आपल्याला पूर्ण डिटेल कळवलं. गुन्हा दाखल होईल? दोघांच्याही आता ज्या आहेत तर त्यांना बोलवलेलं आहे. त्या दोघांनाही त्यांच्या कंप्लेंट्स ज्या आहेत तर त्या घेतील आणि त्याच्याप्रमाणे पुढची जी कारवाई असेल त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या ज्या कंप्लेंटमध्ये असेल तर त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल.